चांगल्या पद्धतीचा गोलंदाज वैभव आणि मापारी असा कोणतीच फलंदाजीसाठी चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि किरण मापारे आणि चांगल्या इथेही आपण चांगल्या पद्धतीचं पुन्हा एक चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग सजवलंय. चांगल्या पद्धतीचा हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला मित्रांनो. किरणसाठी कोणती धावसंख्या या ठिकाणी मिळत नाहीये. त्याला वाईट बॉल. धावसंख्या होती ती 2. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती 2. पुन्हा 2 याच्या धावसंख्या होती ती 4. धावसंख्या होती ती 5. किरण पुढचा चेंडू आणि एक मिनिट धावसंख्या होती ती 6. धावसंख्या होती ती 6 आणि इथं निश्चित चौका मिळणार आहे आणि त्या धावसंख्येबरोबर धावसंख्या होती ती 10. 12 धावसंख्या 12. इथं ही 2 धाव निश्चितपणे मिळतील. धावसंख्या होती 14. धावसंख्या होती ती 14. निश्चितपणे एक धाव मिळते. सुरुवात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळते पाहायला. इथं 16 फायनलचा अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 16 होते आणि चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होती ती 16. चांगला बॉल पाहायला मिळालाय. धावसंख्या काहीशी थांबलेली. धावसंख्या होती 16. 17 धावसंख्या होती ती 17. 19 या धाव 2 संख्येबरोबर 19. धावसंख्या 19. 20 आणि चांगला गुणवान असा खेळाडू आपल्याला पाहायला चांगलं रनिंग द बिटवीन या ठिकाणी होते आणि एक नक्कीच धाव मिळते. धावसंख्या होते ती 21. होते ती 22. किरणची जबाबदारी. चांगला बॉल चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. निर्धारित चेंडू जातोय. चांगल्या पद्धतीने पुन्हा वाईट होतो. पंच दोन्ही हात फेलवतात. धावसंख्या होते ती 23. चांगली फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आपण आणि म्हणून धावसंख्या होती 23. काहीच चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी धावसंख्या होती ती 24. साठी सुद्धा सज्ज आहेत आणि हा सामना चालू होतोय. चांगला सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला. 1 धाव निश्चितपणाने होते आणि आपलं खातं उघडतोय. त्या खात्याबरोबर 1 धावसंख्या 1. चांगला या ठिकाणी बॉल. धावसंख्या होती ती 1. धावसंख्या 2. धावसंख्या होती ती 2. इथं 1 नक्कीच. 3 धावसंख्या 3. धावसंख्या होती ती 3. 1 ना 3. 1 धावसंख्या होती ती 5. मिलिंदला आपल्या संघासाठी चांगली तो फलंदाजी करावा लागेल. 1 ना 1 धावसंख्या होते 6.
धावसंख्या 8. दहा. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद चांगला खेळाडू आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय. मिलिंदने असा एक आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय. पाहूया. दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10. तिसरे षटक प्रगतीपथावर थोड्याच वेळ चालू होते. काय अवधूत काय या ठिकाणी काही चर्चा करताना आपण किरण चांगल्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो किरण कडून. ती घ्यायची आहे आणि त्याचप्रमाणे दोन्ही संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं एक निश्चितपणे धाव मिळेल आणि धावसंख्या होते ती चांगला बॉल चांगला या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. किरणनी गोलंदाज या ठिकाणी किरणचा या ठिकाणी पुढील चेंडू आणि त्या सगळ्या धावसंख्या घेऊन या ठिकाणी मापारी येतात. किरणची चांगली गोलंदाजी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं किरण कडून. किरणची चांगल्या पद्धतीने किरणनी गोलंदाजी करायची आहे. धावसंख्या काहीशी थांबलेली आणि लगेचच चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू त्यांनी घेतला आणि एक बळी पुन्हा एकदा मिळवला आहे. धावसंख्या काहीशी स्थिरावलेली. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघ मित्रांनो चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. माय ग्रुप ए माय ग्रुप सी असा हा अंतिम मुकाबला या ठिकाणी पाहायची गरज. चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. चांगला अडवला आहे. निश्चितपणानं 13 धावसंख्येवरती खेळत आहेत. पाहूया चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिजे. धावसंख्या निश्चितपणे एक धाव मिळते. या धावसंख्येबरोबर धावसंख्या होती 14 संख्या होते. या ठिकाणी पुढील चेंडू चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि या ठिकाणी 16 चांगल्या पद्धतीचा हाही षटकण्याचा प्रयत्न होता. आणि चांगला षटकार या ठिकाणी दिला मिलिंदनी. एक चेंडू 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावांची गरज. एक चेंडू 3 धावा असा हा आपल्याला महामुकाबला पाहायला मिळतो. एक चेंडू 3 धावांची गरज आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सामना या ठिकाणी जातोय आणि महामुकाबला या ठिकाणी झाला. अत्यंत चांगल्या पद्धतीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो. आणि विजयी संघ या ठिकाणी माय ग्रुप सी हा संघ विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन. पराजय संघाचं सुद्धा अभिनंदन. धन्यवाद. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्याला विनंती की आपण ताबडतोबच पुढील कार्यक्रम आपल्या हाती घ्यायचा आहे. इथं सर्व खेळाडूंना आणि मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. या मंडळाला सहकार्याचं आहे. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होते. या ठिकाणी 11 स्टार माय ग्रुप क्रिकेट क्लब सावर्डा आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 2024